श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमते नमः। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। आपण श्रीराम भक्त श्री हनुमान यांचं चरित्र पाहत आहोत। अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की हनुमंतराय सीतेचा शोध घेतात, सीतेबरोबर सीतेला धीर देतात आणि माता सीतेकडून मी भेटलो तुम्हाला म्हणून खून म्हणून चुडामणी घेऊन ते परत निघतात। त्या अगोदर त्यांनी काय काय केलं होतं की मुख्य काम तर काय होतं की सीतामातेचा शोध घेणे, सीतामातेला धीर देणे, हे काम झालं। मग त्या मुख्य कामाला पूरक म्हणून हनुमंतरायांनी बरीच कामं केली। त्यांनी काय केलेलं आहे, लंकेचं अवलोकन केलेलं आहे, लंकेचा दुर्ग पाहिलेला आहे, रावणाची सैन्याची व्यवस्था पाहिलेली आहे, रावणाचा गड कसा आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी कसे कसे योद्धे आहेत रावणाने संरक्षणासाठी ठेवलेले आहेत, रावणाचं सैन्य पाहिलेलं आहे, रावणाचं बल पाहिलेलं आहे, रावणाची सभा पण पाहिलेली आहे, सभेमध्ये मंत्रीगण पाहिलेले आहेत। अशा प्रकारचे बरेच पूरक काम केलेले आहेत। नंतर त्यांनी काही सैनिकाला मारलेलं आहे, सैन्यामध्ये धाक निर्माण केलेला आहे। रावणाचा मुलगा अक्षय कुमार त्याचा पण वध केलेला आहे। रावण हे अक्षय कुमार वारलेला ऐकून थोडा हादरला होता। नंतर मुख्य काम काय केलं की प्रजा जी आहे, लंकेची प्रजा, रावणाने सीतामातेला चोरून आणलं हा रावणाचा वैयक्तिक प्रश्न आहे असं मानत होती। आपलं काही लेणं देणं नाही म्हणून कोणी काही चर्चा करत नव्हती। तो जो विषय आहे हनुमंतरायांनी रावणाच्या सभेमध्ये सार्वजनिक केला आणि सर्वांना कळून चुकलं, प्रजेला कळून चुकलं की आपला रावण जो आहे त्याने चोरून सीतामातेचं हरण केलेलं आहे। अशा प्रकारचं सीताहरण, मातेचं हरण जे आहे ते सार्वजनिक केलेलं आहे, लंकेचं दहन केलेलं आहे। प्रजेमध्ये धास्ती निर्माण झालेली आहे, प्रजा घाबरलेली आहे, प्रजेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। आणखीन एक मुख्य मोठं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे की कसं असतं पहा, कोणत्याही राज्यामध्ये समजा श्रद्धाळू भक्त असे जे असतात त्यावेळेस म्हणजे भगवंताचे भक्त असतात, साधू पुरुष असतात, अशा राज्याला जिंकणं दुसऱ्या राज्याला कठीण जातं। मग रावणाच्या लंकेमध्ये विभीषण हा मोठा भक्त होता। मग हनुमंतरायाने अशी भूमिका निर्माण केली की विभीषण लंकेतून निघून यावं, लंकेच्या बाहेर पडावं। अशाच प्रकारची व्यवस्था किंवा नीती श्रीकृष्ण महाराजांनी वापरली होती। चाचा विदुर यांना हस्तिनापूरमधून बाहेर काढण्याचं काम श्रीकृष्ण महाराजांनी केलं होतं महाभारताच्या युद्धाच्या अगोदर। ही नीती की शहरामध्ये किंवा प्रजेमध्ये
साधू पुरुष असतात, चांगले लोक असतात, तर त्यावेळेस त्या राज्याला जिंकणं कठीण असतं. म्हणून हनुमंतरायांनी विभीषणाला बाहेर लंकेच्या बाहेर काढण्याची भूमिका तयार केली होती. नंतर मग लंकेला जाळलं होतं. लंकेला जाळल्यामुळं अर्धी लढाई तर हनुमंतरायाने जिंकली होती. एवढा पराक्रम हनुमंतराय केले होते. अर्धी लढाई जिंकल्यासारखीच होती. प्रजेमध्ये धाक निर्माण झाला होता. रावणाला भीती वाटत होती. मग असे सर्व पूरक कामं करून सीतामातेला भेटून, सीतामातेला धीर देऊन, सीतामातेकडून चूडामणी घेऊन हनुमंतराय वापस निघालेले आहेत येण्यासाठी. नंतर इकडं समुद्राच्या काठावरती वानरसेना पाहत होती, वाट पाहत होती हनुमंतरायाची. जांबवंत होते, अंगद होते, मोठमोठे वीर होते. नंतर हनुमंतराय आलेलं पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वजण नाचू लागले आणि मोठा हर्ष निर्माण झाला, उत्साह निर्माण झाला. मग सर्वजण श्रीरामचंद्र प्रभूंना भेटण्यासाठी निघालेले आहेत. रामचंद्र प्रभूची भेट घेतलेली आहे. रामचंद्र प्रभूला फार हर्ष झालेला आहे की सीतामातेचा शोध लागलेला आहे. हे ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभूला कळालं त्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला आणि बाकी इतर जणांना, सुग्रीवांना पण आनंद झालेला आहे. मग जांबवंतांनी काय केलेलं आहे की हनुमानाने सीतेचा कसा शोध घेतला, माता सीतेचा शोध कसा घेतला हे जांबवंतांनी श्रीरामचंद्र प्रभूला सांगितलेलं आहे. हनुमान स्वतः सांगत नाहीत, परंतु जांबवंत सांगतात. केव्हाही आपली स्तुती करू नये असे म्हटलं जातं. श्रेष्ठ व्यक्ती जे असतात ते स्वतःची स्तुती करत नाही, स्वतःचं कार्य असं जाहीरपणे सांगत नाही. मग दुसरं कोणीतरी ते कार्य सांगतं. तशा प्रकारे जांबवंतांनी हनुमंतांनी जे कार्य केलेलं आहे ते श्रीरामचंद्र प्रभूला सांगितलेलं आहे. श्रीरामचंद्र प्रभूंना फार आनंद झालेला आहे. आणि श्रीरामचंद्र प्रभू काय करतात, हनुमंताची स्तुती करायला लागतात. त्यांना काय वाटतं की हनुमंतरायांनी मोठं काम केलेलं आहे, सीतेचा शोध लावलेला आहे. हे हनुमंतरायांनी आमच्यावरती उपकार केला, माझ्यावरतीच नाही परंतु माझ्या कुटुंबावरती उपकार केलेला आहे, माझ्या घराण्यावरती उपकार केलेला आहे असं श्रीरामचंद्र प्रभूला वाटतं. मग श्रीरामचंद्र प्रभू हनुमंताची थोडी स्तुती करायला चालू करतात. ते काय म्हणतात, सुनु कपी तोही समान उपकारी, सुनु कपी तोही समान उपकारी, नाही को सूर नर मुनी तनुधारी. म्हणजे सूर किंवा नर किंवा मुनी असा कोणीच नाही जो तुझ्या एवढा माझ्यावरती उपकार केलेला आहे. तू फार उपकार केलेला आहेस. अशा प्रकारची स्तुती ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू करतात त्यावेळेस हनुमंतराय काय करतात, श्रीरामचंद्र प्रभूचे पाय धरतात आणि श्रीरामचंद्र प्रभू भगवंताला काय म्हणतात, त्राही त्राही भगवंत, वाचवा वाचवा असं म्हणून श्रीरामचंद्र प्रभूचे पाय धरतात. हनुमंतराय यांना काय वाटतं की मी बऱ्याच परीक्षा दिल्या, लंकेमध्ये गेल्यानंतर मी बऱ्याच परीक्षा दिल्या. मैनाक पर्वत आला, त्याने तो काय म्हणाला की थोडा आराम करा, सुख सुविधा आराम याची पण परीक्षा मी दिली. मैनाक पर्वताला नमस्कार केला. व सुरसा माता आली. सुरसा मातेनं माझी बलाची परीक्षा घेतली आणि बुद्धीची पण परीक्षा घेतली. मी राक्षसाबरोबर लढलो, माझी शक्तीची परीक्षा झाली. नंतर रावणाच्या अंतपुरात गेलो त्यावेळेस माझी ब्रह्मचर्याची परीक्षा झाली. ज्यावेळेस रावण सीतामातेला भेटायला आला होता आणि तलवार उपसून मारायला निघाला होता त्यावेळेस मी माझा क्रोध आवरला. त्यावेळेस माझी क्रोधाची पण परीक्षा झाली. म्हणजे काम क्रोध अशा बरीच परीक्षा मी दिल्या. परंतु हे प्रभू आता तुम्ही माझी मोठी परीक्षा घेतात म्हणे. कसली परीक्षा
की स्तुती केल्यानंतर मनुष्याचा अहंकार वाढतो. स्तुती सर्वांना प्रिय असते हे ठीक आहे, परंतु मनुष्याला ज्यावेळेस स्तुती करतो, तुम्ही हे काम केलात, मोठं कार्य केलात, कुणाकडून होणार नव्हतं पण तुम्ही केलात, असं ज्यावेळेस दुसरा स्तुती करतो त्यावेळेस मनुष्याला अहंकार होतो. ही अहंकाराची परीक्षा असते. स्तुतीपासून जो वाचला तो अहंकाराच्या परीक्षेत पास झाला. म्हणून हनुमंतराय काय करतात, रामचंद्र प्रभूला चे पाय पकडतात की ही अहंकाराची परीक्षा भगवंत, मी तुमच्या कृपेशिवाय पास होऊ शकत नाही. अगोदरच्या परीक्षा मी माझ्या स्वतःच्या बळावर पास झालो, परंतु अहंकार असा जो आहे तो प्रभूची कृपा असल्याशिवाय अहंकार जात नाही. प्रत्येक मनुष्य या जगामध्ये जो कोण मनुष्य आहे त्यांना स्तुती फार आवडते. कोणताही असा मनुष्य नाही की ज्याला स्तुती आवडत नाही. कमी जास्त प्रमाण असतं, परंतु स्तुती सर्वांना आवडते. प्रभूची ज्यावेळेस कृपा होईल तेव्हाच हा अहंकार निघून जातो. म्हणून हनुमंतराय रामचंद्र प्रभूचे पाय पकडतात आणि हे प्रभू माझ्यावर कृपा करा, मला वाचवा, अशा प्रकारची विनवणी हनुमंतराय रामचंद्र प्रभूला करतात. मग रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला उठवतात आणि गळ्याला लावून घेतात, आलिंगन देतात आणि विचारतात की हे बघ म्हणे, ठीक आहे, तू सीतेचा शोध केलास, ठीक झालं म्हणे, चांगली गोष्ट आहे, परंतु तू लंका कशी जाळलीस हे सांग म्हणे मला. तू लंका कशी जाळलीस? तुझ्याकडे काडी पण नव्हती, तेल नव्हतं, काही नव्हतं, तू लंका कशी जाळलीस म्हणे. मग हनुमंतराय काय म्हणतात पहा, हनुमंतराय काय म्हणतात, ए प्रभू, मी लंका नाही जाळली, मी नाही जाळली. अरे मग कोण जाळली? तू नाही जाळलीस तर कोण जाळली? हे बघा म्हणे, तुमच्या प्रतापाने लंका जाळली. हनुमंतराय काय म्हणतात बघा, लंका मी नाही जाळली, तुमचा जो प्रताप आहे त्या प्रतापाने लंका जाळली आणि मातेच्या तापाने जाळली. मातेला फार ताप झाला होता, कष्ट झाले होते, त्याने मातेच्या तापाने जाळली असं का म्हणे. आणि ऋषीमुनीच्या शापाने जाळली, ऋषीमुनीच्या शापाने जाळली आणि रावणाच्या पापाने जाळली. मी लंकाने जाळली, मग आणि कोण जाळलं? माझ्या पापाने जाळले म्हणे. अशा प्रकारे हनुमंतराय सांगतात की तुमच्या प्रतापाने जाळली, मातेच्या तापाने जाळली, ऋषीमुनीच्या शापाने जाळली, रावणाच्या पापाने जाळली आणि माझ्या बापाने जाळली. हे अशा प्रकारचे हनुमंतराय श्रीरामचंद्र प्रभूला सांगतात, मी काही केलेलं नाही, मी जाळली नाही. खरा लीडर कसा असतो पहा म्हणे, एखादा लीडर असतो, एखादं मोठं कार्य करतात त्यावेळेस बऱ्याच जणांची साथ असते. तो खरा लीडर कोण असतो? सर्वांची साथ घेऊन कार्य होतं, मोठं कार्य होतं, परंतु ते कार्य झाल्यानंतर ते कार्याचं श्रेय आहे तो लीडर स्वतःला घेत नाही, स्वतःकडे घेत नाही, तो दुसऱ्याला श्रेय देतो. तो खरा लीडर. मॅनेजर, आता आजच्या कालच्या कंपनीमध्ये मॅनेजरची जास्त चाललेली असते. मॅनेजर म्हणजे काय, तो फक्त काम करून घेणारा, बाकी लोकांकडनं काम करून घेतो, परंतु खरा लीडर जो असतो, मॅनेजर हा लीडर नसतो. लीडर कोण असतो की सर्वांकडनं काम करून घेतो, सर्वांच्या बरोबर काम करतो आणि काम झाल्यानंतर कामाचं श्रेय आहे आपल्या साथीदाराला देतो. तशा प्रकारे हनुमंतराय काय म्हणतात की हे प्रभू, लंका मी जाळली नाही, लंका जाळण्यासाठी बऱ्याच जणांचं सहाय्य मिळालेलं आहे. तर अशा प्रकारचं हनुमंतरायाची वृत्ती असते. हनुमंतराय दुसऱ्याला आपल्याकडे श्रेय घेत नाहीत, दुसऱ्याला त्याचं श्रेय देतात. नंतर मग काय झालं, सर्वजण हे समुद्र तीरावर आलेले आहेत. आता चला म्हणे, आपण आता लंकेला जायला पाहिजे असं म्हणून सर्व वानरसहित श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सुग्रीव आणि सर्व वानर समुद्र तीरावर आलेले आहेत. इकडे लंकेत काय होतं, लंकेत काय झालेलं असतं की एक वानर आला आणि एवढा धुमाकूळ घालून गेला. आता तो जाऊन रामचंद्र प्रभूला सांगणार की सीतेचा शोध लागलेला आहे. मग श्रीरामचंद्र आपल्या सैन्यासहित लंकेत येतील आणि युद्ध चालू होईल. मग कशा प्रकारची आखणी करावी
असं म्हणून रावणाने सभा बोलवलेली आहे की आता पुढे काय करावं. की एक वानर आला, लंका जाळली, नंतर तो जाऊन श्रीरामचंद्र प्रभूला सांगेल की सीतामातेचा शोध लागलेला आहे, सीतामाता लंकेत आहे. मग रावण येथील युद्धाला चालू होईल. मग युद्ध कशा प्रकारे करावं, कशी आखणी करावं, असं म्हणून रावणाने काय केलेलं आहे, सभा बोलावली आहे. मग सर्व मंत्री आलेले आहेत. मग त्यावेळेस रावण सर्वांना विचारतो पुढे काय करायचं. मग काही मंत्री काय म्हणतात, कशाला भीता म्हणे, हे राजा कशाला भीता, तुम्ही स्वर्गावरती आक्रमण केलात, इंद्राला जिंकलेलं आहे तुम्ही, तुमच्याकडे इंद्रजितसारखा मोठा पराक्रमी योद्धा आहे, मुलगा आहे, कशाला भीता म्हणे. हे वानर काय म्हणे, वानर तर राक्षसाचं भक्ष्य आहे. अशा प्रकारचे काही लोक भाषा बोलू लागले. कोण वानर, कुठला राम, काय त्याची एवढी हिंमत, आपण सहज जिंकू म्हणे. अशा प्रकारची भाषा सर्वजण बोलू लागले. त्यावेळेस विभीषण म्हणतात, अरे तुम्ही आता फुशारकी मारता म्हणे. एक वानर आला, त्या वानराने एवढा धुमाकूळ घातला, तुम्ही त्यावेळेस कुठे होता, तुम्ही एवढे जे मोठ्या गोष्टी करता त्यावेळेस तुम्ही कुठे होता. राक्षसाचं भक्ष्य असं म्हणता तुम्ही वानराला. मग एकच वानर आला होता आणि तुम्ही एवढे योद्धे होता, मग त्या राक्षसाला तुम्ही खाऊन का टाकू शकला नाही. अशा प्रकारचे विभीषण रावणाला सांगत आहेत की रावणाला विनंती करत आहेत की म्हणे तुम्ही असं करा म्हणे की सीतामातेला परत रामाकडे पाठवून द्या. सीतामातेला तुम्ही रावणाकडे सीतामातेला श्रीरामचंद्र प्रभूकडे पाठवून द्या आणि श्रीरामचंद्र प्रभूला शरण जा. अशा प्रकारची सल्ला विभीषण रावणाला देत आहे. परंतु रावण काही अभिमानामुळे की गर्वामुळे म्हणा किंवा अहंकारामुळे म्हणा तो ऐकत नाही आहे आणि मग दोघांमध्ये वादावादी होते आणि रावण विभीषणाला लंकेतून हाकलून देतो. रावण काय करतो, विभीषणाला लंकेतून हाकलून देतो. मग त्यावेळेस ही जी कथा जी आहे रामायणाची कथा महादेव पार्वतीला सांगत असतात. ज्यावेळेस विभीषण लंकेतून निघाला श्रीरामाकडे येण्यासाठी, त्यावेळेस शिवपार्वतीला काय म्हणतात, शिवपार्वतीला म्हणतात साधू अवज्ञा तुरत भवानी, साधू अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल के हानी. म्हणजे साधूची जर तुम्ही अवज्ञा केलात, त्याचा अपमान केलात तर हानी होते, सकळ हानी, अखिल के हानी, असं महादेव पार्वतीला सांगत आहेत. साधू संतांची अवज्ञा करू नये, साधू संतांचा अपमान करू नये. तर अशा प्रकारे विभीषण जो आहे श्रीरामाकडे येण्यासाठी निघालेला आहे. या अगोदर सांगितल्याप्रमाणे की हनुमंताचा हा एक उद्देश होता की साधू असलेला विभीषण लंकेत राहू नये. जर तो लंकेत राहिला आणि बंधूच्या प्रेमापोटी रावणाकडून लढू लागला तर श्रीरामाला फार जड जाईल युद्ध जिंकणे. म्हणून हनुमंतरायाचा हा गुप्त एक हेतू होता की अशा प्रकारे भूमिका तयार करावी की विभीषणाला लंकेतून बाहेर काढावं आणि ती भूमिका आणि ते कार्य साध्य झालेलं आहे. विभीषण हनुमंतरायाकडे आलेले आहेत. विभीषण आपल्याबरोबर 4 मंत्री घेऊन श्रीरामाकडे येतात आणि ते आकाशामधून खाली पाहतात. त्यावेळेस खाली काही वानर लोक विभीषणाकडे पाहतात. त्यांना काय वाटतं कोण राक्षस आलेला आहे, काय आलेला आहे. मग त्यावेळेस विभीषण स्वतःहून सांगतो की मी रावणाचा भाऊ विभीषण,
मी श्रीरामचंद्र प्रभूला शरण आलेलो आहे. तुम्ही जाऊन सांगा की श्रीरामचंद्र प्रभूला सांगा की रावणाचा भाऊ विभीषण हा शरण आलेला आहे तुम्हाला. मग काही वानर जे आहेत सुग्रीवाकडे श्रीरामचंद्र प्रभूकडे गेलेले आहेत आणि त्यांनी सूचना केलेली आहे की रावणाचा भाऊ विभीषण हा तुम्हाला शरण आलेला आहे. मग श्रीरामचंद्र प्रभू सर्वांना विचारतात काय करावं. त्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू स्वतः निर्णय घेत नाहीत. कोणताही जो लीडर असतो किंवा राजा असतो तो सर्वाचा ऐकतो, सर्व मंत्र्याचा सल्ला ऐकतो. त्याप्रमाणे रामचंद्र प्रभूंनी सर्वांना विचारलेलं आहे की आता आपण काय करावं. विभीषणाला शरण द्यावं की आणखी काय करावं. मग काही वानर काय म्हणतात, साहजिकच आहे की शत्रुपक्षाचा भाऊ अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये आपल्याकडे येतो म्हणजे काय. आणि तसं तर राक्षस हे मायावी असतात, कपटामध्ये प्रवीण असतात, कपट कारस्थान करतात. त्याचा हेतू काय आपल्याला माहीत नाही. मग काही वानर म्हणतात अहो म्हणे हे राक्षस मायावी असतात, जरी रावणाचा बंधू असला तरी याला आपण याच्यावरती विश्वास ठेवू नये, याला पकडावे आणि बंदी बनवावं. मग काही वानर काय म्हणतात बंदी बनवू नये म्हणे, आपण त्याची परीक्षा घेऊ की खरंच तो आपल्याकडे आपल्याला सहाय्य होण्यासाठी आला आहे का, त्याची परीक्षा घेऊ. काही जण म्हणतात अहो तो काय म्हणतो तरी त्याचं ऐकून घ्या, तो आपल्याकडे कशासाठी आलेला आहे, काय आहे त्याचं तर ऐकून तर घ्या. अशा प्रकारचे काही जण म्हणतात. काही जण म्हणतात काही असं ऐकायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही परीक्षा घ्यायची नाही, सरळ त्याला मारून टाकायचं, असे काही मानव. मग वेगवेगळ्या प्रकारचे मतं आहेत प्रत्येकाचे. मग रामचंद्र प्रभू हनुमंताकडे पाहतात. मग हनुमंतराय म्हणतात प्रभू तो आपल्याला शरण आलेला आहे, मला माहीत आहे म्हणे हा तुमचा भक्त आहे, माझी भेट झाली होती लंकेमध्ये, तो तुमचं नेहमी स्मरण करतो, त्याला आपण शरण द्यावं, त्याचा स्वीकार करावा, तो आपल्याला मदतच करेल, त्याच्याने काही हानी होणार नाही आहे. मग अशा प्रकार म्हटल्यानंतर रामचंद्र प्रभू हनुमंताचं ऐकतात आणि विभीषणाला शरण देतात. म्हणजे विभीषण आणि त्यांच्या 4 मंत्र्यांना शरण दिलेलं आहे. मग हे सर्वजण आता पुढे काय करायचं, लंका कशी पार करायची अशा प्रकारचा विचार विनिमय करतात. मग शेवटी समुद्रावरती सेतू बांधला जातो आणि श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सर्व सैन्य, हनुमंतराय लंकेमध्ये दाखल झालेलं आहे. दाखल झाल्यानंतर पहिल्या प्रथम युद्ध श्रीरामचंद्र प्रभू आणि बाकीचे जे मोठमोठे वीर जे वानर होते, सुग्रीव होता, त्यांनी काय केलेलं आहे, लंकेचं निरीक्षण केलेलं आहे. आणि श्रीरामचंद्र प्रभूने विचार केला की युद्ध कसं टाळता येईल, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करावा की युद्ध नको. मग त्यांनी काय केलेलं आहे, अंगदांना शिष्टाईसाठी पाठवलेलं आहे. अंगद रावणाच्या सभेत जाऊन रावणाला विनंती करतो की तुम्ही सीतामातेला सोडून द्या, आम्ही काही युद्ध करणार नाही. पण रावण काय ऐकत नाही. अंगदाची शिष्टाई असफल होते. मग युद्धाला प्रारंभ होतो. युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर युद्धाचं काय वर्णन काय मी सविस्तर करणार नाही, परंतु या युद्धामध्ये हनुमंतांनी काय काय पराक्रम केले ते आपण थोडक्यात बघणार आहोत. आपण रामायणची कथा ऐकत नाही आहे, रामायणवरती प्रवचन करत नाही आहे. आपण हनुमंताच्या चरित्रावरती
संक्षिप्तमध्ये पाहत आहोत. तर हनुमंतरायांनी या युद्धामध्ये काय काय पराक्रम केला हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. युद्धाला प्रारंभ झालेला आहे. मोठमोठे योद्धे, रावणाकडचे पण राक्षस आणि श्रीरामचंद्र प्रभूकडचे पण वानर, मोठमोठे वानर युद्ध करत आहेत. इथं इंद्रजिताने काय केलं होतं? इंद्रजिताकडे मोठमोठ्या शक्ती होत्या. मग युद्धामध्ये त्याने काय केलं? इंद्रजिताने नागपाश सोडला. नागपाश सोडून काय केलं? श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला नागपाशात बांधलं. नागपाशात बांधल्यानंतर आता नागपाशापासून सुटका कशी व्हावी? नागपाशात अडकलेल्या मनुष्याची सुटका फक्त गरुड करू शकतो. मग हनुमंतराय काय केले? वैकुंठात गेले. वैकुंठात जाऊन गरुडाला विनंती केली, सर्व हकीकत सांगितलेली आहे आणि विनंती केली आहे की रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला गरुडपाशातून आपण सोडवावं. मग गरुड आलेले आहेत. गरुड आल्यानंतर जे नागपाश होता तो शिथिल झालेला आहे. नाग आहेत ते निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे गरुडपाशातून श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाची सुटका झालेली आहे. या युद्धामध्ये एक वेळेस रावण आणि हनुमंताची भेट होते युद्धात. मग युद्धात भेट झाल्यानंतर रावणाला वाटतं की हनुमान किती शक्तिशाली आहे, आपण पाहू. आणि त्यांना माहीत होतं की इतके माझे राक्षस मारला होता, माझ्या मुलाला मारला, कित्येक मंत्री मारले, मंत्र्याचे पुत्र मारले, मग हा किती बलवान आहे हे अशा प्रकार पाहावं म्हणून रावण काय हनुमंताला म्हणतो, हे बघ तू मला एक ठोसा मार म्हणे, आपण बघू म्हणे. एक एक ठोसा मारायचा आपण, तू मला मार मी तुला मारतो. मग हनुमंतराय काय म्हणाले, हे बघ म्हणे रावणा, तू असं कर म्हणे, तू अगोदर ठोसा मार. का? तू अगोदर का ठोसा मार? हे बघ मी जर मारलो ठोसा तू मेलास, मग तुला कुठं मिळणार चान्स मला ठोसा मारायचा. म्हणून तू असं कर म्हणे, तू अगोदर ठोसा मार, मग मी नंतर मारतो. मग रावणाने एक मोठा ठोसा मारला हनुमंतराय. रावण फार बलशाली होता, रावणामध्ये पण फार ताकद होती. मग एक ठोसा त्याने हनुमंताला मारला. मग हनुमंतराला काय झालं, थोडं गरगरू नका, असं 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 करून तो थोडा गरगरला आणि थोडा बसला आणि मग उठला. मग हनुमंतराने रावण म्हणला, तो तू मला ठोसा मार. मग हनुमंतराने रावणाला एक जे ठोसा मारला, रावण खाली मूर्छित पडला, उठलाच नाही लवकर. नंतर बऱ्याच वेळानंतर तो उठला. उठल्यानंतर मग रावणाला वाटलं बघ किती शक्ती आहे हनुमंतामध्ये. मग रावणाने हनुमंताची स्तुती केली आहे. अरे हनुमंता, आता कळालं म्हणे की तू किती पराक्रमी आहेस, तू किती योद्धा आहेस, तुझ्यात किती बळ आहे. माझ्या ठोसाने तू फक्त तुला गरगर झालं, पण तुझ्या ठोसाने मी मूर्छित पडलो. म्हणजे तू किती बलवान आहेस हे आता समजलं. कसं असतं, मनुष्य पराक्रमी असला, ज्ञानी असला तर आपले लोक स्तुती करणे हे एक प्रकारे ठीक आहे, परंतु शत्रुपक्षाच्या लोकांनी सुद्धा ज्यावेळेस स्तुती केली ती खरी असते. घरातले लोक म्हणाले की तू एवढे मार्क मिळाले तुला, वा 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 असं म्हणलं, ही स्तुती ठीक आहे. घरचे मनुष्य आपले आप्त किंवा स्नेही स्तुती करतात, ते एक प्रकारे ठीक आहे. पण शत्रुपक्षाने ज्यावेळेस स्तुती केली तर ते समजायचं ते खरी स्तुती आहे, म्हणजे तो खरा पराक्रम आहे. तशाच प्रकारे स्तुती युद्धामध्ये असताना इंद्रजितानं पण केली होती हनुमंताची. तो मोठा प्रसंग आहे, ते आता काही सांगणार नाही. नंतर कुंभकर्णाने पण स्तुती केली होती हनुमंताची, अरे मोठा वीर आहेस म्हणून. नंतर
मोठं युद्ध झालेलं आहे. मग मेघनाद काय करतो? मेघनाद जो आहे ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतो. एक वेळेस युद्धामध्ये मेघनाद काय करतो? ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतो. ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाल्यानंतर याच्या अगोदर केला होता त्यांनी हनुमंतावरती. मग हनुमंतरायावरती ब्रह्मास्त्राचा काही उपयोग होत नाही, काही फरक पडत नाही. परंतु रावणाची सभा पाहावी म्हणून त्यांनी ब्रह्मास्त्रामध्ये स्वतःला बांधून घेतलं होतं. यावेळेस परत मेघनाथ आणि इंद्रजिताने लढाईमध्ये ब्रह्मास्त्राचा उपयोग केला होता. मग त्यावेळेस काय झालं की सर्वजण मूर्छित पडले. श्रीराम लक्ष्मणासहित सर्वजण मूर्छित पडले. मूर्छित पडल्यानंतर फक्त दोघं मूर्छित नव्हते. कोण? की एक जो आहे बिभीषण आणि हनुमंतावरती तर काही ब्रह्मास्त्राचा होत नाही, काही फरक जाणत नाही त्याच्यावरती, त्याचा ब्रह्मास्त्राचा काही उपयोग होत नाही हनुमंतावरती. आणि बिभीषण बिभीषणवरती का झाला नाही? कारण बिभीषण जो आहे मेघनाथाचे चुलते आहेत. मग मेघनाथाने मुद्दाम होऊन बिभीषणावरती ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला नव्हता, कारण ते आपले चुलतेच आहेत, मग त्यांना काही होऊ नये म्हणून. आणि हनुमंतरावरती ब्रह्मास्त्राचा काही फरक पडत नाही ब्रह्मास्त्राचा. मग हे दोघं फक्त तेवढे त्याच्यावरती काय परिणाम झाला नाही. मग हे दोघं काय झाले? रात्र होती त्यावेळेस, ते रात्री त्यांनी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला होता, रात्री युद्ध झालं होतं. मग हे निघाले पाहावं म्हणे कोण कोण काय, कुणाला किती लागले, कोण कोण काय मूर्छित पडलेत का, कोण मरण पावलेत का. मग काय बिभीषण हनुमान निघाले हुडकत. मग एका ठिकाणी त्यांना जांबवंत भेटले. कणत होते जांबवंत. मग बिभीषण काय म्हणाले? जांबवंता, तुम्ही ठीक आहात का? मग जांबवंताने ओळखला की हा बिभीषण आहे. अरे बिभीषणा, मी ठीक आहे रे बाबा म्हणाले. पण मग हनुमान कसे आहेत म्हणजे? हनुमान कसे आहेत? बिभीषण जांबवंत काय म्हणाले? हनुमान कसे आहेत? मग बिभीषणाला आश्चर्य वाटलं. अहो, तुम्ही श्रीरामचंद्र प्रभूची चौकशी करत नाही, लक्ष्मणाची चौकशी करत नाही, सुग्रीवाची चौकशी करत नाही, आणि हनुमंताची चौकशी करता, असं का? मग बिभीषणाला पण आश्चर्य वाटलं होतं. जांबवंत म्हणाला, हे बघ बिभीषणा, हनुमंतराय जर जिवंत असले, हनुमंतराय जर चांगले असले, बाकीचे सैन्य मेलं तरी काही फरक पडत नाही. एकटा हनुमंत सर्व लंकेचा उद्ध्वस्त करायला सक्षम आहे. बाकीचे सैन्य जरी मरण पावले आणि हनुमंतराय एकटे जर जिवंत असले तर श्रीरामचंद्र प्रभू जे आहे हे युद्ध जिंकतील. आणि समजा हनुमंतराय जर ठीक नसले आणि बाकीचे सैन्य जरी जिवंत असलं तर त्या सैन्याचा काही उपयोग नाही आहे. अशा प्रकारची स्तुती कोण करतात? जांबवंत करतात. त्यावेळेस हनुमंतराय जाऊन जांबवंताचं चरण धरतात आणि अशा प्रकारची पराक्रम हनुमंतरायाने केलेला आहे. आणखी काय होतं की युद्धामध्ये बरेच प्रसंग आहेत जिथं हनुमंतरायाने शौर्य दाखवलेलं आहे. रावणाने एक शक्ती सोडली होती, ती शक्ती काय लक्ष्मणाला लागली आणि लक्ष्मण बेशुद्ध झाले. लक्ष्मण बेशुद्ध झाल्यानंतर तर सुषेण नावाचा वैद्य होता, त्याने लक्ष्मणाची प्रकृती पाहिली. ते म्हणाले की हा मरण पावलेला नाही आहे, जिवंत आहे. जर कोणी जडीबुट्टी द्रोणागिरी पर्वतावरून आणतील, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर ती जडीबुट्टी दिली तर लक्ष्मण जिवंत होईल, असा सुषेण वैद्य सांगतो. मग आता आणि ती जडीबुट्टी कुठे आहे? हिमालयात आहे. म्हणजे हिमालयात जायचं आणि परत वापस यायचं आणि सूर्योदयाच्या अगोदर यायचं. त्यावेळेस मग हनुमंतराय उड्डाण करतात, जडीबुट्टी घेऊन यासाठी द्रोणागिरी पर्वतावरती जातात. मग त्यावेळेस काय होतं, त्या ज्या वनस्पती आहेत, संजीवनी वनस्पती आहेत, त्या औषधी
लोप पावतात. मग लोप पावल्यानंतर हनुमंतराय काय करतात की आता काय करावं म्हणे. मग तो पर्वतच उचलून घेऊन ते लंकेकडे येतात. मग सुषेण वैद्यांनी त्या जडीबुट्टीचं औषध तयार करून लक्ष्मणाला दिलेलं आहे. लक्ष्मण काय केलेलं आहे, तो जिवंत झाला. अशा प्रकारचं मोठं कार्य श्री हनुमंतराय करतात. येथे एक प्रश्न पडतो सर्वसामान्य मनुष्याच्या मनामध्ये प्रश्न असतो की हनुमंतराय एवढे ज्ञानी आहेत, ज्ञानीनाम अग्रगण्यम असं म्हणलं जातं. मग त्यांनी जडीबुट्टी न आणता हा पर्वत का उचलून आणला? जडीबुट्टी आणायचं होतं, हुडकायचं होतं आणि जडीबुट्टी घेऊन यायचं काम होतं. पर्वत उचलून आणायची काय गरज होती, असं काही शंका घेतात. मग काही जे संत महात्मे आहेत किंवा ज्ञानीपुरुष आहेत, पंडित आहेत, त्यांचं दर्शन असं आहे. पहा, असं आहे म्हणे, एखादी पेशंट आहे, एखादा जो सावकार आहे तो आजारी पडला, शेठ आजारी पडला आणि त्या आजारासाठी अमेरिकेतून एखादं औषध आणायचं आहे. मग काय करतात, त्या मनुष्याला अमेरिकेला विमानाने पाठवतात तातडीनं आणि मग तो औषध घेऊन येण्यासाठी सांगतात. मग तो मनुष्य काय विचार करतो की एक इंजेक्शन आणण्यापेक्षा 4-5 इंजेक्शन आणावं किंवा जास्त आणावं. कारण काय, अशीच परिस्थिती आणखीन येऊ शकते. मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस कोण अमेरिकेला येणार, म्हणून तो अमेरिकेला गेलेला मनुष्य काय करतो की एक इंजेक्शन न आणता 4-5 इंजेक्शन आणतो. तशाच प्रकारे हनुमंतरायाने विचार केला. पुढे आणखीन समजा युद्धामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, मग काय करायचं. त्या संजीवनी जडीबुट्टीची जी गरज पडली तर त्यावेळेस काय करायचं. प्रत्येक वेळेस काय इकडे हिमालयात येणं जमणार नाही, म्हणून त्यांनी काय केलं, तो द्रोणागिरी पर्वतच उचलून आणलेला आहे. अशा प्रकारची बुद्धिमत्ता, अशा प्रकारचं धैर्य, अशा प्रकारची म्हणजे कोणतेही कार्य करण्याची पद्धत जी आहे, अशा प्रकारची पद्धत हनुमंतरायामध्ये होती की कोणत्या वेळेस कोणतं कार्य करावं, कशा प्रकारे करावं आणि काय केल्यानंतर काय होतं, अशा प्रकारचं बुद्धिमत्ता हनुमंतरायाकडे होती. आता बरेच आणखीन शौर्य हनुमंतरायाने गाजवलेले आहेत युद्धामध्ये. त्याचा उहापोह आपण पुढच्या सत्रामध्ये करू. हे सत्र इथे थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.